नमस्कार, क्रीडांगणच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम जागतिक टेबल टेनिस दिनाबद्दल, त्यानंतर महिला क्रिकेट आणि भारतीय महिला क्रिकेटपटू जेमायमा रॉड्रिग्स हिच्यासोबत खास बातचीत. ब्रेकनंतर आपण बोलणार आहोत अरुण केदार यांच्याशी, घेणार आहोत कॅरमचा आढावा आणि त्यानंतर आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला शिवाजी पार्क जिमखानामध्ये द नर्सरी ऑफ इंडियन क्रिकेट. नमस्कार, मी पंकज आठवले. सुरुवात करू जागतिक टेबल टेनिस दिनाबद्दल. मित्रांनो, टेबल टेनिस, ज्याला आपण पिंग पॉंग असं सुद्धा म्हणतो, अतिशय जबरदस्त असा खेळ आहे आणि सध्या भारतीय टेबल टेनिसपटू हे जागतिक स्तरावर अतिशय सुंदर कामगिरी करतायत. ऑलिम्पिक्सचे सुद्धा वेध आपल्याला लागलेले आहेत. पण 6 एप्रिलला जागतिक टेबल टेनिस संस्थेतर्फे वर्ल्ड टेबल टेनिस डे अर्थातच जागतिक टेबल टेनिस दिन हा साजरा केला जातो. ह्याचं औचित्य किंवा याचं निमित्त मात्र एवढंच की टेबल टेनिसचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त आपला व्हावा. सध्या जर का भारतीय टेबल टेनिसबद्दल आपण बोललो तर अनेक जबरदस्त खेळाडू हे समोर आलेले आहेत. त्यात मनिका बत्रा असो किंवा दिया चितळे असो किंवा अचंता शरद कमल असो, अनेक दिग्गज खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगली कामगिरी करतायत. जागतिक टेबल टेनिस दिनानिमित्त देशभरामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. खासकर वेगवेगळ्या क्लब्समध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या अकॅडमीजमध्ये कार्यक्रम केले जातात, जेणेकरून जास्तीत जास्त लोक हे टेबल टेनिसकडे आकर्षित व्हावे. दिल्लीच्या रोहिणी येथे सुद्धा असाच एक खास कार्यक्रम करण्यात आला, ज्यामध्ये माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू ऐश्वर्या पै यांनी एक सुंदरसा कार्यक्रम हा आयोजित केला होता. राजकोट इथे नुकताच संपन्न झालेल्या महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2021चा हा आढावा. अंतिम सामना झाला तो रेल्वे आणि झारखंड या 2 महिला क्रिकेट संघांमध्ये. झारखंड संघाने क्वार्टर फायनलमध्ये कर्नाटक संघाचा 20 धावांनी पराभव केला, तसंच सेमीफायनलमध्ये त्यांनी आंध्र प्रदेशला 27 धावांनी हरवलं होतं. झारखंडची या स्पर्धेत कामगिरी अतिशय जबरदस्त आहे. अनेक वर्षापासून झारखंड या राज्यामध्ये आपण अनेक वेगवेगळे खेळ बघतो. फुटबॉल असो किंवा धनुर्विद्या असो किंवा हॉकी असो, पण महेंद्रसिंग धोनी याचं भारतीय क्रिकेट संघामध्ये आगमन झाल्यानंतर आणि त्यानंतर भारतीय संघाची धुरा सांभाळल्यानंतर क्रिकेटमध्ये सुद्धा झारखंड या राज्याने अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर सौरव तिवारी किंवा ईशान किशन असे अनेक खेळाडू झारखंड संघातर्फे बाहेर निघालेले आहेत. पण यासोबत महिला क्रिकेटमध्ये सुद्धा झारखंडने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज संघ असताना सुद्धा अंतिम सामन्याचा टप्पा गाठण्याचा जो एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे ही झारखंड संघाने. अंतिम सामन्यात टॉस जिंकला तो भारताची माजी कर्णधार, रेल्वेची कर्णधार मिताली राज यांनी. टॉस जिंकून झारखंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झारखंडने 50 षटकांमध्ये एकूण 167 धावा केल्या. त्यात इंद्राणीचे 49 तर कर्णधार निहारिकाचे नाबाद 39 धावा होत्या. पण एवढी चांगली फलंदाजी केल्यावर सुद्धा रेल्वेने हा सामना 7 गडी राखून सहज जिंकला. रेल्वेतर्फे पूनमने 59 तर मेघनाने 53 धावांचं योगदान दिलं. स्नेहाने नाबाद 34 धावा केल्या. तत्पूर्वी तिने झारखंडचे 3 गडी सुद्धा बाद केले. त्यामुळे तिनं फायनल मॅचची वुमन ऑफ द मॅच हे पारितोषिक देण्यात आलं. तर हा झाला आढावा महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा. यानंतर आपण मनोगत ऐकूया अजून एका जबरदस्त खेळाडूचं.
ही आहे भारतीय महिला क्रिकेटपटू जेमायमा रॉड्रिग्स. अतिशय जबरदस्त आणि आक्रमक अशी ही फलंदाज आहे. एकूण 123 एकदिवसीय मॅचेस आणि त्यानंतर बऱ्याच T20 मॅचेसमध्ये हिने मैदान गाजवलेलं आहे. खास म्हणजे जेमायमा रॉड्रिग्स ही क्रिकेट तर खेळतेच, पण त्याआधी तिने अंडर 17मध्ये महाराष्ट्र राज्यातर्फे हॉकी हा खेळसुद्धा खेळला आहे. तर ऐकूया जेमायमा रॉड्रिग्सचं हे मनोगत. माझा क्रिकेट जगतातील प्रवास हा माझ्यासाठी खरंच अद्भुत आहे. काल परवापर्यंत मी लोकल क्रिकेट खेळत होते. माझा परफॉर्मन्स चांगला झाला. मग मी मुंबईला खेळले आणि आता माझ्या देशासाठी भारतीय क्रिकेट संघासाठी खेळते. खरंच माझा विश्वासच बसत नाही आहे. भारतीय जर्सी किंवा कॅप परिधान करणं हे खरंच प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं आणि माझ्यासाठी तर आता ते केवळ स्वप्न नाही, तर मला अभिमान आहे की मी भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करते. गेल्या 2 वर्षात मी बऱ्याच आंतरराष्ट्रीय संघांबरोबर खेळले आणि दिवसेंदिवस माझ्या खेळाचा दर्जाही उंचावतोय. बऱ्याच गोष्टी मी स्वतःहून शिकते, तर काही गोष्टी माझ्या संघातील सिनियर खेळाडूंकडून शिकते. त्यामुळेच माझा आत्मविश्वासही वाढला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे नुसतं क्रिकेट प्रॅक्टिस करून चालणार नाही, तर त्याबरोबर फिटनेस हेही महत्त्वाचे आहे. मॅचच्या आदल्या दिवशी स्वतःला मेंटली प्रिपेअर करणं महत्त्वाचं असतं. खेळाडू कितीही का मोठा होईना, डाऊन टू अर्थ राहणं हे शिकायलाच पाहिजे. याबाबतीत मला आदरणीय सचिन तेंडुलकर सरांनी मोलाचं मार्गदर्शन दिलं आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि BCCIचे आभार मानते की त्यांनी मला भारताचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली. माझ्या आईवडिलांचेही मी आभार मानते की त्यांनी मला खेळायला परवानगी दिली. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर आपण आढावा घेऊ कॅरमचा. शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अरुण केदार यांच्यासोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपला देश भारत कॅरममध्ये विश्वविजेता आहे आणि महाराष्ट्रात कॅरम अतिशय नावाजलेला खेळ आहे आणि अनेक जबरदस्त खेळाडू आपल्यासमोर आलेले आहेत. कोविडमध्ये, लॉकडाऊनमध्ये आणि त्याच्या आधी काय झालं कॅरममध्ये आणि आता आपल्याला पुढे कशी वाटचाल करायची आहे कॅरममध्ये, यासाठी आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि स्वतः अतिशय जबरदस्त खेळाडू असून ते ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे सध्या खजिनदार आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. आपण स्वागत करूया अरुण केदार यांचं. तर अरुणजी, खूप खूप स्वागत आहे आपलं. तर आपल्या या पूर्ण कोविडच्या आधीच्या स्पर्धांचा आपण काय आढावा द्याल? मुळात असं आहे की गेल्या काही वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे कॅरमच्या स्पर्धा आणि कॅरमचे उपक्रम राबवत आहोत. जवळपास 12 स्पर्धा, म्हणजे प्रत्येक महिन्याला एक स्पर्धा, अशा प्रकारे आम्ही महाराष्ट्रामध्ये, मग मुंबईत असेल, ठाण्यात असेल, रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, विविध जिल्ह्यांमध्ये या स्पर्धा आयोजित करत आहोत. मागच्या वर्षी तर आम्ही जळगावला 48वी सिनियर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये पुण्यामध्ये आम्ही इंटरनॅशनल टुर्नामेंट ICF कप महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीने आणि पुणे जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने, म्हणजे कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या माध्यमातून आम्ही आयोजित केला. त्याच्या मागील वर्षी कुडाळ येथे आम्ही राष्ट्रीय स्पर्धा केली. या दोनही राष्ट्रीय स्पर्धा, म्हणजे कुडाळ आणि जळगाव या दोन्ही राष्ट्रीय स्पर्धा झाल्या, त्या सिनियर गटाच्या झाल्या. त्याच्या अगोदरच्या वर्षी मुंबईमध्ये आम्ही सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धा केली. म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सलग 3 राष्ट्रीय स्पर्धा झाल्या, त्यापैकी 2 सिनियर आणि 1 सब ज्युनियर. पुढच्या वर्षीसुद्धा म्हणजे 2021मध्ये सुद्धा सलग 3री राष्ट्रीय स्पर्धा सिनियर गटाची महाराष्ट्रामध्ये करण्याची आमची इच्छा होती
आणि ती मुंबईमध्ये करण्याची इच्छा होती. मला वाटतं हा एक वेगळा विक्रम झाला असता, कारण सलग 3 राष्ट्रीय स्पर्धा त्याही सिनियर गटाच्या आत्तापर्यंत कुठल्याही राज्य संघटनेने आयोजित केलेल्या नाहीत. त्यामुळे वर्षामध्ये 12 स्पर्धा, जवळपास दर महिन्याला एक स्पर्धा, त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, या स्पर्धांचं आयोजन म्हणजे महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी किंबहुना भारतातल्या सगळ्यांसाठी, कॅरमप्रेमीसाठी एक चंगळच होती. म्हणजे अशा प्रकारे एवढ्या स्पर्धा कुठल्याही राज्यामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये आयोजित केल्या जात नाही. आणि अचानक कोविड आला आणि संपूर्ण परिस्थितीच बदलली. म्हणजे दरवर्षी 12 स्पर्धा खेळणारा खेळाडू अचानकपणे स्पर्धा खेळण्यासाठी मुकला गेला. राज्य कॅरम संघटना ज्या पद्धतीने स्पर्धांचं आयोजन करत होती आणि एक गती कॅरम या खेळायला मिळाली होती. अर्थात 2014 पासूनच हा आमचा जो काही प्रवास सुरू झाला होता आणि तो वाढत वाढत 2018-19मध्ये जी गती आम्हाला मिळाली होती ती एका अर्थाने रोखली गेली. आणि इतर खेळांचं मला माहिती नाही, पण कॅरमचं मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये नुकसान झालं असं मला वाटतं. या काळामध्ये कॅरमचा खप फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला, कारण कोविडमुळे सगळेजण आपल्या घरामध्ये थांबले होते. त्यांना टाईमपास काय करायचं कळत नव्हतं. त्याच्यामुळे कॅरमची फार मोठी विक्री झालेल्याचं मला कळलं. त्यामुळे घराघरातला खेळ हा घराघरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळला गेला. परंतु स्पर्धा रोखल्यामुळे किंवा स्पर्धा न झाल्यामुळे खऱ्या अर्थाने खेळाडूंचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्याच्यामध्ये आमची मलेशियामध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धा होती, ती स्पर्धा आमची होऊ शकली नाही. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रशांत मोरे हा करंट वर्ल्ड चॅम्पियन आहे, योगेश परदेशी फॉर्मल वर्ल्ड चॅम्पियन पुण्याचा आहे. या खेळाडूंचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि त्याबरोबर होतकरू खेळाडू जे आहेत की ज्यांच्या पुढे उद्याचा कॅरम आहे किंवा भविष्य त्यांचं आहे आणि ते स्पर्धा खेळू शकत नाही, म्हणजे एखादा सबज्युनियरचा खेळाडू जर या काळामध्ये ओव्हरेज झाला तर त्याचं नुकसान काय झालं हे फक्त त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कळू शकतं. त्यामुळे परिस्थिती फारच वाईट आहे आणि मला वाटतं यातनं आपण सगळेजण लवकरात लवकर बाहेर पडलो तर सगळ्यांचाच फायदा आहे. अरुणजी, विचारायचं असं आहे की या दरम्यान साधारणपणे संघटनेतर्फे खेळाडूंशी काय संपर्क साधला गेला, काय कम्युनिकेशन केलं गेलं? कारण मार्च, एप्रिल, मे जर का मागच्या वर्षीबद्दल आपण बोललो तर संभ्रमाचं एक वातावरण होतं, कोणाला काहीच कळत नव्हतं काय चाललं आहे ते. तेव्हा संघटनेनी किंवा तुमच्या अख्ख्या ग्रुपनी काय कार्य केलं? बघा, महाराष्ट्र पातळीवरती आम्ही काम जे काय केलं आहे ते वेगळं आहे. अखिल भारतीय कॅरम स्तरावरती मात्र आम्ही 1-2 स्पर्धा घेतल्या होत्या, पण त्याच्यामध्ये कसं होतं की निवडक खेळाडू खेळवायचे होते आणि त्यांना बोलवायचं होतं, त्याच्यामुळे ते शक्य झालं. राज्यस्तरावरती परिस्थिती थोडीशी वेगळी होती. त्याच्यामध्ये राज्यपातीची ज्यावेळेला स्पर्धा होते जवळपास 500 खेळाडू एका स्पर्धेमध्ये खेळतात. कधी कधी असा पण प्रसंग आला की 1000पेक्षाही जास्त खेळाडू एका स्पर्धेमध्ये खेळले आहेत. तर अशा खेळाडूंना एकत्र आणायचं आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांची स्पर्धा आयोजित करायची हे थोडंसं कठीण आहे. त्यामुळे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने स्पर्धेचं आयोजन केलं नाही, पण खेळाडूंना किंवा कॅरम रसिकांना कॅरमकडे ओढण्याचं किंवा कॅरमकडे त्यांची जी ओढ आहे ती त्यांची ओढ थांबवण्याचं की ती त्यांना रोखून धरण्याचं, किंबहुना त्यांना मानसिक स्थिती जी आहे ती कुठे ना कुठेतरी त्यांची थोडीशी बळकट करण्याच्या दृष्टीने काही जे काही प्रयत्न केले त्याच्यातला सर्वात मोठा आणि पहिला प्रयत्न म्हणजे साधारणपणे आम्ही सलग 100 दिवस कॅरम या विषयावरती विविध माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आमच्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत होतो. मग त्याच्यामध्ये वैयक्तिक खेळाडूची माहिती असेल, एखाद्या संघटकाची माहिती असेल किंवा संघटनेच्या एखाद्या ॲक्टिव्हिटीजची माहिती असेल, निरनिराळे रेकॉर्ड्स असतील, हे रोज सकाळी मी व्हॉट्सअपवरनं सगळ्यांना पाठवत असे. आणि आपल्याला हे माहिती आहे का अशा प्रकारचं एक सदर आम्ही सुरू केलं होतं. आणि आज एखाद्याला माहिती मिळाल्यानंतर उद्या परत आपण त्याला दुसरी माहिती पाठवतो आहे, तिसरी माहिती पाठवतो आहे. काही दिवसानंतर मला असं वाटायला लागलं की कदाचित ते लोक इरिटेट तर होणार नाहीत ना, पण नंतर माझ्या लक्षात आलं की अशाही लोकांच्या चौकशा सुरू झाल्या की बाबा आम्हाला अमुक सालचं काय झालं होतं ते पाहिजे होतं, यावर्षी कोण जिंकला होता ते पाहिजे होतं. निरनिराळे लोकांचं कुतूहल वाढत गेलं आणि मग त्याला एक फार चांगला प्रतिसाद मिळाला. 100 दिवस सलग आम्ही ही माहिती लोकांपर्यंत पोचवली. आणि लॉकडाऊनच्या पिरियडपासून आजपर्यंत मी दररोज एक कुठली तरी राज्य पातळीवरची राज्य अजिंक्यपद स्पर्धा असेल, नॅशनल लेवलची एखादी स्पर्धा असेल किंवा इंटरनॅशनल लेवलची महाराष्ट्राने केलेली स्पर्धा जी आहे त्या प्रत्येक स्पर्धेची एक मॅच
मी आजही पाठवतो. म्हणजे 365 दिवस होऊन गेले, पण माझा हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे नीटनेटका अगदी रोज सकाळी उठायचं आणि एक मॅच पाठवायची. माझ्याकडे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, इंटरनॅशनल प्लेयर्स असतील, इंटरनॅशनल नॅशनल फेडरेशनचे पदाधिकारी असतील, कॅरम रसिक असतील, वेगवेगळे ग्रुप मी बनवलेले आहेत. जवळपास 20 एक ग्रुप आहेत. ह्या प्रत्येक ग्रुपवरती मी ही माहिती पाठवतो आहे आणि त्यांची कॅरमची आवड ही जोपासायचा प्रयत्न करतो आणि त्यांना कॅरममध्ये थांबून ठेवायचा प्रयत्न करतो आहे. बघा, वेळ निघून जाईल, ही काय कायमस्वरूपी राहणारी वेळ नाही. जरी आज 1 वर्ष झालं असलं तरी कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीला खीळ बसेल आणि पुन्हा आपल्याला कॅरम सुरू करायचं आहे, पुन्हा आपल्याला स्पोर्ट्स सुरू करायचं आहे. त्यावेळेला ही सगळी मंडळी एकत्रित राहणं, आपल्यासोबत राहणं हे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने जे कार्य केलं आहे हे मला वाटतं थोडंसं आगळं वेगळं आणि खेळाडूंच्या दृष्टीने किंवा कॅरमच्या रसिकांच्या दृष्टीने हिताचं आहे. अरुणजी, आपण आता सध्या एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये आहोत. या परिस्थितीमध्ये पुन्हा कॅरम सुरू करता येईल का? कसं करायचं याबद्दल आपली काय प्लॅनिंग आहे? कारण आता नवीन जैव सुरक्षा कवच, बायो बबल या अनेक गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे वेगवेगळे खेळ जे आहेत ते सुरू करण्यात येत आहेत. कॅरमबद्दल आपलं काय येणाऱ्या भविष्यकाळात प्लॅनिंग आहे ही सध्याची परिस्थिती बघता? आमचा तर प्रयत्न कॅरम लवकरात लवकर सुरू करण्याचा निश्चित आहे. अजूनही या काळामध्ये सुद्धा आम्हाला काही स्पर्धा आयोजकांचे प्रपोजल्स येतात की कारण आमचं कसं संपूर्ण वर्षभराचं कॅलेंडर आहे, त्याच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे की ही स्पर्धा जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये, मार्च महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये आमची रत्नागिरी लीग स्पर्धा होती. ती फार मोठी असते. त्याच्यामध्ये खेळाडूंना खेळण्यासाठी पैसे दिले जातात. म्हणजे फार मोठी रक्कम जरी नसली तरी काही ना काहीतरी रक्कम त्यांना एक ॲपिअरन्स म्हणून मिळतो आहे. यावर्षी ती स्पर्धा आम्हाला नॅशनल लेवलला न्यायची होती. म्हणजे नॅशनल लेवलचे काही खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळवायचे होते. त्यामुळे हे सगळं साध्य जरी होत नसलं तरी येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला स्पर्धा सुरू होतील त्याच्यामध्ये काहीतरी नवचैतन्य असायला पाहिजे, कधी वेगळेपणा असायला पाहिजे. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक प्रकार, जी टेक्नॉलॉजी आहे ती आता आम्ही ॲडॉप्ट करतो आहे आणि त्याचं बरंचसं काम झालेलं आहे. त्यामुळे ज्या वेळेला नव्याने कॅरम सुरू होईल किंवा कॅरमच्या स्पर्धा सुरू होतील त्यावेळेला एक वेगळं चित्र कॅरम खेळाडूंना आणि कॅरम रसिकांना बघायला मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी नेहमी आपण बघितलं आहे की एखादी कॅरमची स्पर्धा चालू असली की मग त्या ठिकाणी माईक असतो, स्पीकर असतो, अनाऊन्समेंट असते, थोडासा आवाज असतो. हे सगळे प्रकार त्याच्यामधनं जातील. आयोजन अतिशय नीटनेटकेपणाने येईल. मग आपण एअरपोर्टला गेलो किंवा रेल्वे स्टेशनला गेलो की जसं आपल्याला इंडिकेटरवरती बघितल्यानंतर कळतं की बाबा अमुक गेटवरती माझं फ्लाईट आहे किंवा अमुक प्लॅटफॉर्मवरती रेल्वे स्टेशनच्या अमुक ठिकाणी माझी गाडी येणार आहे, तसं त्या खेळाडूंना सगळं त्या स्क्रीनवरती दिसेल. त्यांची मॅच कुठे आहे, कधी आहे, कुठल्या खेळाडूबरोबर आहे. आणि हे सगळं थोडंसं आणखीन फास्ट करण्यासाठी आणि लोकांना एक ग्लॅमर याच्यामध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने जे काय प्रयत्न करायचे ते आमचे प्रयत्न चालू आहेत. निश्चितपणे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन सक्षम आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि जेवढ्या स्पर्धा मागच्या वर्षापर्यंत होत्या तेवढ्या स्पर्धा किंबहुना कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने निश्चितपणे करण्यात येतील. ही मला वाटतं कॅरम रसिकांसाठी आणि कॅरम खेळाडूंसाठी एक खुशखबर असेल. कॅरमला कुठेही खीळ बसणार नाही याची दखल महाराष्ट्र कॅरम संघटना घेईल. अशीच आपली वाटचाल पुढे चालू राहावी हीच आम्ही अपेक्षा करतो. आणि आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण आलात याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आत्ताच आपण कॅरमचा आढावा घेतला शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू अरुण केदार यांच्याकडून. अरुणजी हे पण म्हणाले की करोना पॅन्डेमिकच्या आधीपर्यंत जवळपास वर्षाला 12 स्पर्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारे घेतल्या जात होत्या. या स्पर्धांमध्ये अनेक दिग्गज खेळाडूसुद्धा भाग घेत होते. आढावा घेऊ आपण अशाच एका स्पर्धेचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोडाळ येथे नुकतीच 53वी महाराष्ट्र राज्य जिल्हा कॅरम स्पर्धा ही पार पडली. घेऊया या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा आढावा. अंतिम सामन्यात प्रवेश केला तो रियाज अकबर आणि पंकज पवार या मुंबईच्या कॅरमपटूंनी. अंतिम सामन्यात पंकज पवारने टॉस जिंकला आणि खेळाला सुरुवात केली. अंतिम सामना हा एकतर्फी झाला आणि रियाज अकबरने अपेक्षेप्रमाणे अतिशय जबरदस्त सुरुवात केली आणि मागे वळून बघितलंच नाही. सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतल्यामुळे पंकज पवारला या सामन्यात परत यायला फार मुश्किल झाली. 1 तास 3 मिनिटं चाललेल्या या सामन्यात रियाज अकबरने 3 सेटमध्ये 19-5, 25-15 आणि 25-0 असा दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये पंकज पवारने थोड्या प्रकारे प्रतिकार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला,
पण शेवटच्या सेटमध्ये अकबरने त्याला खातही उड दिलं नाही आणि सिंगल ब्रेकमध्येच 25-0 असा पराभव केला. वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची. ब्रेकनंतर आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला भारताच्या क्रिकेट नर्सरीमध्ये म्हणजेच शिवाजी पार्क जिमखानामध्ये. येथे संजीव खानोलकर यांच्याशी बातचीत केली आमचे मित्र, आमचे प्रतिनिधी संदीप लोखंडे यांनी. नमस्कार, मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतोय क्रीडांगण या कार्यक्रमात. कहते हैं जिंदगी एक खेल है, लेकिन किसी के लिए जिंदगी खेल है और खेल ही जिंदगी है. काय असतो खेळ? खेळाडू वृत्ती काय असते? का कुणी इतकं जीव ओतून खेळतो? या सगळ्यांचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार. ही जागा खूप स्पेशल आहे, अगदी स्पेशल. काय म्हणालात? का स्पेशल आहे? मंडळी, आपण आहोत शिवाजी पार्क जिमखानामध्ये. इट इज द नर्सरी ऑफ द इंडियन क्रिकेट. आपल्याला या ग्राउंडने फक्त मुंबईलाच नाही तर पूर्ण देशाला अनेक खेळाडू दिलेत. यासाठी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत संजीव खानोलकर साहेब. संजीव सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. कसे आहात? नमस्कार नमस्कार, एकदम बढिया. शिवाजी पार्क जिमखाना म्हटलं की एक वेगळं वातावरण मनात येतं, एक वेगळी फिलिंग येतं. काय आहे नेमकी ही फिलिंग? हा जो जिमखाना हा 1909 साली स्थापन झालेला आहे. म्हणजे आज 110 वर्ष जुना जिमखाना आहे. आणि गेले कमीत कमी 40 ते 50 वर्ष अनेक क्रिकेटर्स, टेस्ट प्लेयर्स यांनी दिले. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात अजित वाडेकर तर आमचे कॅप्टन होते, इंडियाचे कॅप्टन होते. रमाकांत देसाई, विजय मांजरेकर, बाळू गुप्ते, सुभाष गुप्ते, म्हणजे इतकी मोठी, अति मोठी आहे ती. आत्ता रमेश पवार, संजय बांगर, प्रवीण आमरे आणि आता हे जे खेळणारे आहेत बाकी श्रेयस अय्यर वगैरे, हे पण सगळे आमच्या अकॅडमीचेच प्लेयर्स आहेत. मंडळी, शिवाजी पार्क जिमखानामध्ये अनेक गोष्टी घडतात. सुरुवात करूया आपण संजीव सरांना विचारूया की सर, इथे मोफत प्रशिक्षण वगैरे दिलं जातं, याबद्दल काय सांगाल? आमच्याकडे आता तुम्ही क्रिकेटचाच विषय काढलात मगाशी, कारण जगात कुठेही तुम्ही गेलात तरी शिवाजी पार्क आणि क्रिकेट हे गणित आहेच. हे मी तुम्हाला गोष्ट सांगते, जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीची. तेव्हा आम्ही ती अकॅडमी जी सुरू केली आणि आम्ही अकॅडमीमध्ये असणाऱ्या सगळ्या क्रिकेटर्सना सिलेक्शन करतो. सिलेक्शनच्या वेळेला तुम्ही बघाल तर अक्षरशः कुंभमेळा असतो. इकडे इतके लोक येतात ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना आम्ही फ्री किट देतो, सगळं फ्री शिकवतो, फ्री खायला देतो. आणि मग ते जवळजवळ 16 का 17 वर्षापर्यंत आमच्याकडे इकडे खेळतात. आणि ती अजूनही आमची अकॅडमी चालू आहे. जवळजवळ पहिली 5-6 वर्ष प्रवीणनी सांभाळली. मग त्याच्यानंतर पद्माकर शिवलकर, तुम्ही नाव ऐकलं असेल, खूप मोठे रणजी ट्रॉफी प्लेयर होते, ते मुंबईकडनं खेळायचे. त्याच्यानंतर त्यांनी सांभाळली. असं करत 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 आता प्रवीण दुसरीकडे बिझी आहे. आता सुधीर गाडगीळ म्हणून एक आहेत आमचे कोच, ते सांभाळत आहेत. त्याच्यामुळे ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे अकॅडमीच्या संदर्भात. मंडळी, कोविड असल्यामुळे बराच फरक पडलेला आहे, पण खेळावर त्याचा परिणाम किती झाला आपण इथे जाणून घेऊया संजीव सरांकडनं. की कोविडमध्ये बऱ्याचशा गोष्टी करता आल्या नाहीत, पण पुन्हा एकदा जोम्याने जेव्हा ते सुरुवात करतात तेव्हा ते कशी करतात? सर, इथे तुम्ही जेव्हा फिटनेस क्लब पुन्हा आता नव्याने सुरू केला, योगा क्लास सुरू केले, त्याबद्दल थोडंसं सांगा. 1 वर्षापूर्वी आम्ही हे बंद केला होता जिमखाना. कोविडमुळे सगळंच बंद झालं होतं. मग नंतर हळूहळू जेव्हा ओपन करायचं आम्हाला मिळालं, त्याच्यात पहिला टेनिस काही SOPs देऊन आम्हाला ओपन करायला मिळाल्या. आणि मग त्याच्यानंतर जिम्नॅशियम मिळाला. तर जिम्नॅशियम मिळाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली जिम्नॅशियमची छोट्या प्रमाणात होती. आम्ही विचार केला की SOPs त्यांच्या अशा होत्या की 5 फुटाचं अंतर पाहिजे. म्हणून आम्ही खाली आमची एक जी रूम होती, तिकडे एक कार्ड रूम होती पूर्वी मोठी. ती कार्ड रूम आम्ही टोटली जिम्नॅशियम आणि योगाच्या ह्याच्यात कन्वर्ट केली. आणि इतका चांगला रिस्पॉन्स आहे ना आता. खरं तर कसं आहे, सगळी फॅमिली मिळून जे काही गेम खेळू शकतात ना, त्याच्यामध्ये जिम्नॅशियम हा एक आहे की जी ते हजबंड, वाईफ, मुलं सगळे एकत्र येऊन वापरू शकतात ती फॅसिलिटी. त्याच्यामुळे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आमची आता पिकअप होते. योगा आमचा हा खूप मोठा टेरेस आहे वर. तर योगा सकाळच्या वेळेला शांतपणे टेरेसवरती लोक करायला येतात. मग टेरेस असल्यामुळे डिस्टन्स वगैरे ठेवून व्यवस्थित ते होऊ शकतं. ती ॲक्टिव्हिटी खूप चांगली पिकअप होते. मंडळी,
आज आपल्यासोबत होते संजीव सर आणि त्यांनी अतिशय खूप छान आपल्याला सगळ्याबद्दल सांगितलेलं आहे. शिवाजी पार्क ग्राउंडवर काय होतं, कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जातं, योगा रूम असेल, मेडिटेशन रूम असेल, फिटनेसबद्दल अगदी सगळ्यांसाठीच आमच्या पूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. तर हा होता आजचा क्रीडांगणचा एपिसोड. पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजेच रविवारी संध्याकाळी 6 वाजता पुन्हा आपली भेट होईल. तोपर्यंत मी पंकज आठवले घेतो आपली रजा. धन्यवाद.